गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. कसं असेल बरं आहात का? तर बघा आज ना सकाळचा स्वयंपाक चालू आहे माझं. तर म्हटलं मटकी बनवावा, तर मटकी बनवणं चालू आहे माझं. इथं इथं मटकी बनवती आणि इथं चपात्याचं पीठ मळून ठेवलंय. तर इथं बघा कांदा टाकलेला आहे मी तळण्यासाठी. तर कांदा आतापर्यंत भाजत आलेला आहे. तर हळद ॲड केली आहे त्याच्यामध्ये. तर हळद टाकल्याच्या नंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटोला चांगलं मिक्स करून घेतलं आणि चांगलं लालसर भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव सगळं. तर म्हटलं काय नाही काय आता मटकी टाकलेली आहे. तर मटकी चांगली 2 पाण्याने धुवून घेतली आहे आणि मग टाकले आहे. तर मुलांना शाळेत नेण्यासाठी टिफिनला देण्यासाठी मटकी करावी म्हटलं. तर कोंब आलेली मटकी होती शिल्लक. तर म्हटलं बनवावी मुलांना देण्यासाठी डब्याला. तर मटकी आता मिक्स करून झालेले आहे. तर नमक टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि मिक्स करून घेते आता मी. तर मिक्स करून झाले माझं आता. तर बघू शकता कशी मस्तपैकी दिसते ना मटकी. तर तुम्ही पण ट्राय करत राहा आणि माझा पण व्हिडिओ पहा. तर बघू शकता आता चांगलं मग तिखट टाकलं आहे घरगुती बनवलेलं मी. तर शेंगदाण्याचा कूट पण टाकला आहे. तर शेंगदाण्याचा कूट आता चांगला मस्तपैकी मिक्स करून घेतला आहे. तर पोरांना खूप आवडतं डब्याला ओली मटकी कोंब आलेली. तर आता वाफ येऊन गेली आहे. तर चांगली मस्तपैकी झालेली आहे मटकी. तर मटकी रेडी झाली आहे आता माझी. तर बघू शकता किती मस्तपैकी झालेले आहे. तर खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला कळेल किती मस्त झाली. तर बघू शकता कशी बनवली आहे मटकी. तर काही नाही काही नवीन बनवत असते मी. तर इथं चपात्या चालू आहेत माझ्या. ओली मटकी आणि चपात्या डब्याला दिल्या होत्या. तर आता तेजूचे वेण्या घालायचे. तर बघू शकता मित्रांनो कशा मी वेण्या घातल्या तेजूच्या.